आतापर्यंत काही रोग नाही, काही नाही. आज जाणतो नाही, डम असं फुल कुच नाही, निवांत झाले का तुम्ही? निवांत आहे. आता निवांत आहे. इथून मागे मी तिसऱ्या दिवशी कंटिन्यू पावडर मारायचो. आज ते तुमच्या शेड्यूलनुसार 6व्या दिवशी पावडर आहे, त्यानुसार खर्चाची थोडी बचत आहे आणि रोग नाही. आज आजच्या मितीला रोग अजिबात नाही. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस खुशाल सोनवणेला आलेलो आहे. आज आपलं दिंडोरी तालुक्यामधील आपलं गाव भाऊ खतवड या ठिकाणी आलेलो आहे. भाऊ तुमची ओळख सांगा. संदीप पोपट मळाणी. हा, तर आपण लागवडीपासून या प्लॉटचे मार्गदर्शन घेतोय आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय तुमचा? डम्पिंगचा होता. डम्पिंगचा, आवरेजचा. तर शेतकरी मित्रांनो त्यांचा जो प्रॉब्लेम आहे सगळ्यात महत्वाचा डम्पिंगचा प्रॉब्लेम आहे. आज ही व्हरायटी 225 व्हरायटी आहे. लागवडीपासून जे काय आतापर्यंत मार्गदर्शन ते केलं तुम्हाला, ते काय वाटलं? आतापर्यंत जे तुमचं प्रोडक्ट किंवा औषध किंवा तुमच्या शेड्यूल नुसार मी सगळं फॉलो केलंय. हो, एका दिवस इकडे तिकडे किंवा 8 दिवस इकडे तिकडे नाही केलंय. आजही पावसामुळे तुम्ही आले तर आताच खाणं घ्यायचं झालंय. हो, सगळं त्या शेड्यूल नुसार तुमच्या पावडर नुसार सगळं आज 100% क्लिअर आहे प्लॉट आतापर्यंत. आज तर क्लिअर. मध्यंतरी पण आपला एक डम्पिंगचा प्रॉब्लेम उद्भवला होता. हो, तुम्हाला मी काही लिक्विड फोटो टाकले होते. 3 झाडं डम्पिंग झाले होते, व्हायला सुरुवात झाली होती. सजेशन दिलं, लगेच रिझल्ट वाटला. हो, मी त्याला औषध सोडल्यामुळे थोडं लगेच फरक झाला. बाकीचे झाडं वाढले नाही. वाढले नाही. आणि बाकी सेम तोच जी प्रोसेस राहील आपली इडून पुढे तीच प्रोसेस राहणार आहे. कंटिन्युअस आपलं जे काही शेड्यूल राहतं, शेड्यूल मध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, त्याच प्रकारे आपण देत राहतो. आता तुमचं शेड्यूल कदाचित चेंज होऊ शकतो थोडंसं. दुसऱ्या बांधणीनंतर डम्पिंगला सुरुवात व्हायची. आज ती परिस्थिती नाही, काहीच नाही अजून तरी. इथून मागे आतापर्यंत किती कन्सल्टंट झाले आपले? आतापर्यंत जवळजवळ 25-30 झाले. 25-30 साधारण. आता मी 30वा जरी म्हटलं तरी चालेल. आणि एक विश्वास ठेवलाय माझ्यावर का मी यावर्षी तो प्रॉब्लेम. शेवटचा विश्वास, तुमचा विश्वास, हा विश्वास गेला का मग विषय नाही, कोणावरच नाही, लावणार नाही. मग सुरुवातीला सांगितलं होतं ना, आज सांगतो. त्यामध्ये जर बघितलं शेतकरी मित्रांनो, आताच आपण फुलकळीचं ऍप्लिकेशन दिलेलं आहे, परंतु आता प्लॉट झालेला आहे. किती दिवसाचा हा? आता कम्प्लीट आज 34 दिवसाचा प्लॉट. 34 दिवसाचा प्लॉट आहे. थोडा कॅमेरा पुढे घ्या, पूर्ण प्लॉट दाखवा यांना. पूर्ण प्लॉट जर बघितला शेतकरी मित्रांनो, आज 34 दिवसाचा प्लॉट आहे. मी आल्याला विचारला 1.25 महिन्याचा प्लॉट आहे का, कारण की मला स्वतःलाच आता पण मागे एक प्लॉट व्हिजिट झाली माझी, तिथं पण तोच प्रॉब्लेम जाणवला. कमी महिन्याचा प्लॉट पोहोचतोय पण प्लॉट 1.25 महिन्याचा आहे, जेणेकरून मी प्लॉटवर लागवडीपासून डायरेक्ट मध्यंतरीचे 1-1.5 महिन्यानी येतो. कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, कोणत्याही प्रकारे प्लॉटवर व्हायरस येत नाही. डम्पिंग असेल, सगळे काही गोष्टी असतील, एका कॉलवर प्रश्नावर तुमचं सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात. बरोबर, रोग तरी काही नाही, निडून पुढे नसणार. जरी जाणवला तरी आपण त्याच्यावर लगेच प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह मी येऊन स्वतः किंवा मग कोणी पाठवून मी ते काम क्लिअर करून घेत असतो. तर शेतकरी मित्रांनो, हे जे काही आहे आपलं, हे आपण देण्याचं जे काम करतोय आजपर्यंत, आता त्यांच्यापर्यंत थोडं लेट पोहोचलो 2-4 वर्षामध्ये. आता तुमच्यापर्यंत कदाचित लेटच पोहोचेल. कदाचित त्यांच्याच गावातले शेतकरी मित्र जर बघत असतील तर त्यांनी शक्यतो डायरेक्ट कॉल करून विचारण्यापेक्षा स्वतः प्लॉटवर येऊन अनुभव घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता प्लॉट मध्ये ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पुढे पण नसणार. शेतकरी मित्रांनो बघा, अशा प्रकारे पूर्ण माहिती आहे. योग्य वाटली ना, 1001% तुम्ही घ्या आणि तुमच्या शेतकरी मित्रांना सांगा, युवा शेतकऱ्याला सांगा. खचून जाऊ नका. खचून गेले तर संपले, पण तेच जर तुम्ही खचून न जाता वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन जर प्लॉट बनवला, 1001% तुम्ही सक्सेस ठरशाल. कुठला सारखा आहे 100%. फुलकळी ह्या झाडाला जेवढी तेवढी शेवटच्या झाडाला आहे. कुठलाच प्रॉब्लेम नाही आज तरी कुठला नाही, आणि कदाचित पुढे पण नसणार, ही पण गॅरंटी देतो. शेतकरी मित्रांनो बघा, जर योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या. आता याच्यानंतर वेळोवेळी मार्गदर्शनाचे व्हिडिओ मी टाकतच असतो, पण ही माझी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. आमच्या दोघांमधला परिसंवाद हा तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, पुढचं शेड्यूल जे काही चेंज करायचंय मला, त्यासाठी मी इथं आलेलो आहे. तर योग्य वाटलं तुम्हाला तर नक्की घ्या. धन्यवाद भाऊ, खूप आभारी आहे. आणि एवढा विश्वास ठेवला माझ्यावर. हे जे काही 6 एकर तुम्ही माझ्याकडे दिलं, 6 एकर मध्ये 1001% तुम्हाला रिझल्ट द्यायचं काम कराल, उत्पन्न काढून द्यायचं काम कराल, आणि जबरदस्त सेटिंग करून द्यायचं काम कराल. आणि यदा कदाचित थोडाफार वातावरणामध्ये बदल झाला तर लोकांचं जे 100% जाणार आहे, ते आपलं लईत लई 60-70% नुकसान होईल, पण म्हणून काय पूर्ण प्लॉट जाणार नाही. तर असं माझी काही आतापर्यंतची वही आहे, प्रत्येक शेतकऱ्याला देत आलो, तुम्हाला देतोय. आणि जर तुम्हाला याच्यातून पूर्णपणे योग्य वाटलंच तर नक्की 10 शेतकऱ्यांपर्यंत सांगा. आणि तुम्हाला जर योग्य वाटलं मित्रांनो, तर तुम्ही 10 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला माहित पडलं पाहिजे की योग्य नियोजन काय असतं, वेळोवेळी खाद्य कसं गेलं पाहिजे, टाइम टू टाइम त्याची डेव्हलपमेंट कशी. तुम्हाला रोज नवीन बदल दिसला? हो, नक्की रोज नवीन बदल दिसलाय. आणि सगळ्यात महत्वाचं, डोळ्याने रिझल्ट दिसतो. तर बघा, योग्य वाटलं नक्की घ्या. धन्यवाद.